हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? मी कुलदीप पाटील आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सो आज दिवस 9 आहे चॅलेंजचा. सो माझ्याकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे. तर मी आता चाललो आहे ग्राउंडवरती. बघूया तिथे काही मी कॉन्टेंट शोधू शकतो का नाही ते. तर चला माझ्यासोबत आज आपण कॉन्टेंट शोधूया. तर चला मित्रांनो, निघाला आहे घरनं, चाललो आहे ग्राउंडवरती. हे बघा तुम्ही बघू शकता आपली गाडी घेऊन. ग्राउंडवरती कॉन्टेंटच्या शोधायला आपला स्ट्रेच आहे. तर बघूया काहीतरी आपण शोधूया. मित्रांनो, ग्राउंडवरती पण जाऊन आलो, पण मी कॉन्टेंट शोधतच राहिलो तिथे, कारण मला काही भेटलंच नाही कॉन्टेंट सारखं, म्हणून मी शूट पण नाही केलं. तर मी सर्वांना सांगितलं की काय मला आयडिया द्या कॉन्टेंटसाठी, पण मला आयडिया काय दिलाच नाही कोणी. म्हणजे ते पण विचारत होते काय द्यायचं, पण काहीच नाही भेटलं. सो बघूया, अजून रात्र आहे, काहीतरी कॉन्टेंट आपण बनवूया, नाहीतर आपण असेच ब्लॉगचा ठेवू. पण कॉन्टेंट मला द्या कोणीतरी, उद्यासाठी पण द्या मला कॉन्टेंट. कारण एवढे दिवस आपण फिरतच होतो इथे तिथे, म्हणजे डहाणू, पालघर, डहाणू, उंबाड, चिंचणी, दांडी असं जातच आहोत. पण मला एक चांगला असा कॉन्टेंट पाहिजे. सो द्या मला कॉन्टेंट. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, मला DM पण करा, इंस्टाग्रामवरती पण आहे, आणि आपले मिनी ब्लॉग पण चालूच आहेत. सो प्लीज कॉन्टेंट द्या मला, कमेंट करून सांगा. गाईज मी कॉन्टेंट शोधत कुठे नाही फिरलो. गावात गेलो, इथे गेलो, तिथे गेलो, खूप ठिकाणी गेलो, पण मला काय कॉन्टेंट भेटला नाही. म्हणून आजचा ब्लॉग हाच आहे, कॉन्टेंट कुठे भेटणार असा आपला ब्लॉग आहे आजचा. सो कमेंट करून सांगा काय कॉन्टेंट. आजचं तर मला ब्लॉग टाकायचं आहे, पण काय पण करून उद्याचं ते उद्या बघू, पण आत्ताचं मी बघू काय करायचं ते. पण आज मला कॉन्टेंट नाही भेटला आहे. काय करू, कुठे शोधू कॉन्टेंट. हे बघा, कोणी दिली सांग? कोणता? राजदादा. तर राजने दिलं अर्णवला. हे बघा कसे काय होते, दाखव मला, करून दाखव ना. हां दाखव. हे बघा मित्रांनो, दे ना मला, दे ना, मी जाऊ घेऊन. माझ्या घरी घेऊन जाऊ? उद्या सकाळी देऊ तुला. ठीक आहे. तर मला अर्णवने दिलेलं आहे त्याची गाडी नवीनवाली. हे बघा भारी आहे बघा मित्रांनो. जाऊ ना खरंच घेऊन, खरंच घेऊन जाऊ ना, घेऊ ना खरंच. हां. तर मित्रांनो, आता गेलो होतो बाबूकडे. बाबू म्हणजे अर्णवकडे गेलो होतो, असंच टाईमपास. मी बघितलं जसं खेळत होता. सो कायच नाही माहीत कुठेच काय फिरायला काय नाही, म्हणून असंच फिरत आहे रस्त्यावरती. हे बघा बघू शकतात, कोण नाही रस्त्यावरती पण. तर असा नॉर्मल ब्लॉग, कारण आज टाकायचं आहे काय पण करून. तर बघूया. आणि रील बघायला पण कंटाळा आहे. मूवी चांगल्या नाही आहेत, सिरीज पण चांगल्या नाही आहेत. बघू काय, थोडं स्टडी तरी करत बसतो. असं पण करावं लागतं स्टडी. सो थोडाफार स्टडी करतो आणि मग नंतर व्हिडिओ एडिट करतो, कारण व्लॉग तर टाकायला लागणार आहे आपल्याला. तर मला एकच सांगायचं तुम्हाला की एक कॉन्टेंट द्या मला उद्यासाठी काहीतरी. उद्या तुम्ही ब्लॉग बघतीलच आणि मी कमेंट सर्वांच्याच बघतो. तर आता खूप साऱ्या कमेंट तर नाही आहेत मला, पण काही लोकांचे येतात, पण ते पण अशा नॉर्मलच येतात. सो सर्वांना सांगेल की काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ते सांगा मला व्लॉगमध्ये. आणि असं मी शिकतच आहे. हे 10 days चॅलेंज मी त्यासाठीच घेतलेलं की काय करू शकतो. तर खूप जणं मला कमेंट करून नाही सांगत, बाहेर सांगतात. सो ते तर मी करणारच आहे, पण हे 10 days ब्लॉग संपवून द्या. उद्या शेवटचा दिवस आहे 10 day ब्लॉग्स. त्याच्यानंतर आपण चांगली प्रोग्रेस करूया. मिनी ब्लॉगसाठी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की असं असं कर तू. सो मी ते ट्राय करणार आहे आणि ते करणारच मी. तर नक्की मला कमेंट करून सांगा मी उद्याला काय एक केलं पाहिजे. तर बघत राहा ब्लॉग. घरी पोचलो आहे आणि खूप कंटाळा आहे. मोबाईलमध्ये रील्स पण बघायला खूप कंटाळा, कारण रील्स पण असे असतात की काय सांगू तुम्हाला माझी सिच्युएशन. रील्स बघून पण रोमॅन्टिक रील्स नाही आहेत, म्हणजे असा रील्स येतात की ब्रेकअप वगैरे होतं ना, तशा रील्स येतात. ते मला बघायला खूप कंटाळा येतो. रील्स पाहिजे तर कशा असं थोड्याफार तडकत्या म्हणजे क्रिकेटचे असले तरी चालतील, पण तशा नाही आहेत, का माहीत नाही. सो त्याच्यामुळे आला कंटाळा खूप. मूवी पण नाही, सिरीज पण नाही, कारण सिरीज मला रात्रीच बघायला मजा येते. तर मी करत बसला काय तर स्टडी. हे बघा स्टडी करत बसला आहे, कारण असाइनमेंट्स मला कंप्लीट करून द्यायच्या आहेत लवकरात लवकर, तेव्हाच मी पास होईल. तो फटाफट असाइनमेंट रेडी करून देईलच मी, असं म्हणून
रात्री मी बसू स्टडीसाठी. तो असाइनमेंट रेडी करून देतो आहे. तोपर्यंत आज काहीच नाही दाखवायला, कारण कुठे गेलाच नाही आहे मी आणि आजचा काय प्लॅनच नव्हता जायचा कुठे. सो एवढंच दाखवेल. तर थोडंफार समजून घ्या मला. हे आपलं शेअर मार्केटसारखं आहे, बिझनेससारखं आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. कधी लॉस असतो तर कधी प्रॉफिटसुद्धा असतो. तर आज माझा लॉस झाला आहे, तर उद्या मी नक्की प्रॉफिट करायचा प्रयत्न करेल. म्हणजे की आज कॉन्टेंट नाही आहे, उद्या कॉन्टेंट भेटेलच ह्याची गॅरंटी घेतो मी. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. गुड नाईट, बाय बाय.